राज्यातील काँग्रेस नेते आणि शिवसेना युबीटीमध्ये नवा सामना रंगण्याची शक्यता. याला निमित्त ठरलाय मार्मिकमधील एक लेख. या लेखातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर स्तुतिसुमनं उधळण्यात आली आहेत. मात्र त्याच वेळी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर टीका करण्यात आली आहे. पाहूयात नेमकं काय आहे हे प्रकरण. राहुल गांधी जनतेत, नेते रेशीम बागेत. मार्मिक मधून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर टीका. काँग्रेस शिवसेना युबीटी मध्ये नवा सामना. आमदार विकास ठाकरे हे गेल्या 13 वर्ष काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्याऐवजी काँग्रेसने शहराध्यक्षपदाची धुरा प्रफुल्ल गुडदे पाटील यांच्यावर सोपवली आहे. शहराध्यक्षपद जाताच विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. याच भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. नागपुरात फडणवीस आणि विकास ठाकरे यांची मैत्री प्रसिद्ध असून राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा रंगली होती. याच भेटीचा संदर्भ देत शिवसेना युबीटीच्या मार्मिकमधून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर टीका करण्यात आली आहे. मार्मिकमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखातून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचा समाचार घेण्यात आलाय. राहुल जनतेसोबत, नेते रेशीम बागेत या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या लेखातून ही टीका करण्यात आली आहे. एकीकडे राहुल गांधी महागाईनं होरपळलेल्या रिक्षा चालकांच्या वेदना जाणून घेत होते. दुसरीकडे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे रेशीम बागेत हेडगेवार स्मारकात मुख्यमंत्र्यांपुढे नमस्ते सदा वत्सले करत होते. येत्या विजयादशमीला विकास ठाकरे संघाचा गणवेश चढवून या ठिकाणी गेले तर आश्चर्य वाटायला नको. चबर करणारे नाना पटोले कुठे गायब झाले कळत नाही. एकमेव हर्षवर्धन सपकाळ बॅटिंग करतात. सपकाळांनी भाजप नेत्यांवर टीका केली तर काँग्रेसचे नेतेच खासगीत खिल्ली उडवतात. सपकाळांनी महागाई विरोधात आंदोलनाची घोषणा केली. प्रफुल्ल गुडदेंनी मोर्चा काढला. मात्र विकास ठाकरेंसह त्यांच्या गटातील नगरसेवकांनी पाठ फिरवली असे या मार्मिकच्या लेखात नमूद करण्यात आले. मार्मिकमधील या लेखाबद्दल विचारलं असता काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे चांगले संतापले. संघाच्या कार्यालयात गेलो नसल्याचं म्हणत 5 कोटींचा दावा ठोकण्याचा इशारा देऊन टाकलाय. आर्टिकल छापणारे जे कोणी पत्रकार असेल त्यांनी वस्तुस्थिती लक्षात घ्यायला पाहिजे होती की मी कशासाठी कुठे कोणाला भेटलो. मध्य नागपुरातील डोबीनगर येथील मुस्लिम बांधवांचे घरं 3 तारखेला रेल्वे तोडणार होती आणि त्या संदर्भात तेथील 4ही नगरसेवक आग्रह करत होते की हे घरं वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करावा. ते नोटिफाईड स्लम होती. शासनाने त्यांना घरं दिल्यानंतरच त्यांना हटवण्याची कारवाई व्हायला पाहिजे होती आणि त्यावेळेस त्या नगरसेवकांसह मी माननीय मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर भेटलो. त्या संदर्भात अशा पद्धतीने लिहिलं तर मी त्यांच्यावर 5 कोटीचा मानहानीचा दावा टाकणार आहे आणि त्यांना प्रश्न त्यांनी ज्या पद्धतीनं लिहिलं आहे त्याच्यावर त्यांचं उत्तर सुद्धा मागणार. दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विकास ठाकरेंचं समर्थन केलं. त्यामुळे कोण काय छापलं, आता आमच्या संदर्भात अनेक जण छापतात, त्याला काही अर्थ नसतो. आणि विकास भाऊंनी हा जिल्हा प्रश्न ताकदीनिशी शहर सांभाळलेला आहे. जी काही काँग्रेसची ताकद या ठिकाणी आहे ती विकास भाऊंनी केलेल्या मेहनतीमुळे, संघर्षामुळे हा जिल्हा आहे हे लपून राहिलेलं नाही. त्यामुळे विकास भाऊंचं आज नाही, अगदी तरुण वयापासून महापौर असतापासून विकास भाऊंनी काँग्रेस बरोबर एक मजबूतीनं उभे राहिलेले आहेत. त्यामुळे या अशा चर्चाला काही अर्थ नाही. मार्मिक मधील या लेखात काँग्रेस नेते राहुल गांधी जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेत असल्याबद्दल स्तुतिसुमनं उधळण्यात आले. मात्र मार्मिक मधील टीकेचा रोख महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि शिवसेना युबीटी मध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.